त्यागी महापुरुषाच्या त्यागाची ही गाथा त्यागी महापुरुषाच्या त्यागाची ही गाथा आमच्या मुली ठरला विश्वाचा मार्ग दाता निवारणारे आहेत मानवी मनातील दुःखाला निवारणारे आहेत ठाई ठाई समता बंधुत्वाला पेरणारे आहेत बुद्धाचे आणि भीमाचे विचार यांचं आगमन झालेलं आहे। तथागत प्रतिष्ठान आणि 6वी महिला बचत गट आपले ताई सहर्ष स्वागत करीत आहेत। व्यवस्थित मला पण आहे पुढे कार्यक्रम त्याच्यामुळे मला पण निघायला लागेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्यासाठी काही करू नका, फक्त तुम्ही या। तरी ताईने मोठ्या मनाने आणि नको नको म्हणत असताना त्यांनी मदतीचा हात पुढे केला आणि सहकार्य केलं, त्यामुळे आज इतके सुंदर सोहळा आपला पार पडतोय। तर ताईचे खूप खूप आभार आहेत। हॅलो 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 बरं डॉक्टर घटनेचा शिल्पकार शाक्य मुनी ठरला ठरला विश्वाचा मार्ग दाता हे लोक कल्याणाचा अरे लोक कल्याणाचा सुमार्ग शोधणारा गौतमाचा वेबंधन घटनेचा शिल्पकारा आज तथागत प्रतिष्ठान यांचं हे दुसरं वर्ष आहे। आज बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त यांनी हा कार्यक्रम एक संगीत महोत्सव त्यांनी ठेवलाय। तसंच महिला बचत गट त्यांचं जे स्वावलंबी महिला बचत गट आहे त्यांच्यातर्फे महिलांचा ते एक छोटासा कार्यक्रम पण ते घेणार आहेत। मी ह्या प्रतिष्ठानाला खूप साऱ्या शुभेच्छा देते की ह्या आधी ह्या प्रभागामध्ये असा काही कार्यक्रम झाला नव्हता। पहिल्यांदाच हा कार्यक्रम होतो, पहिल्यांदा म्हणजे हे त्यांचं दुसरं वर्ष आहे। लोकांचा पण त्यांना खूप छान प्रतिसाद वगैरे भेटणार आहे आणि महिलांसाठी छोटे मोठे कार्यक्रम ठेवले तर सगळे येणार, पण पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षाही मोठा आम्ही कार्यक्रम आयोजित करू हे मी नक्की सांगेन। आता माझा जो झपाट्याने काम चालू झालंय त्याच्यामुळे मला आपल्या लोकांना भेटण्याचा टाइम फार कमी भेटतोय किंवा कधी कधी माझी त्यांच्याशी भेट पण होत नाही। मी सगळ्यांना सांगू हेच इच्छिते की त्यांच्याच कामासाठी त्यांच्याच विकासासाठी आज मी थोडं बाहेर असते, त्यांच्याच कामाकडे मला फार काही लक्ष द्यावं लागतं, त्यामुळे त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष झालंय। पण सगळेजण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, वेळोवेळी सगळेजण मला कॉल करतात, त्यांचं काहीही असेल की हे काम नाही झालं ते काम नाही झालं, माझ्याकडून होईल तितक्या तात्काळात किंवा तितक्या लवकरात लवकर मी ते काम पूर्ण करण्याचं हे घेते। आणि त्याचप्रमाणे मी अजून एक गोष्ट सांगू इच्छित आहे की लवकरात लवकर आपल्या प्रभागात हॉस्पिटल कसं चालू होईल किंवा बाकीच्याही मूलभूत सुविधा लोकांना कशा भेटतील जेणेकरून कोणाला वाशीला किंवा शिवाजी हॉस्पिटलला जाता येणार नाही। तुम्ही आता शिवाजी हॉस्पिटलला जरी जाणं बोललं, वाशीलाही जाणं बोललं तर आमच्या इथे ट्रॅफिकची खूप मोठी समस्या निर्माण झाली। या सगळ्या गोष्टींवरती सध्या माझं लक्ष केंद्रित आहे की हॉस्पिटल कसं लवकरात लवकर चालू होईल आणि जो ट्रॅफिक होतोय ती कमी होऊन लोकांना सहज रीतीने इकडे तिकडे जाता कसं येईल। सध्या त्याच गोष्टीकडे त्याच विकासाकडे माझं लक्ष आहे। जिंदगी में माँ बाप बहने मैया देखी हीरे मोती जवाहरात
या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळाचे अध्यक्ष सुधीर दादा कंबाळो हे आपला सन्मान करीत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. संजय गरुड, संशोधक दादा, जाधव साहेब, आदित्य गरुड, पवार साहेब. प्रतिष्ठान आणि स्वावलंबी महिला बचत गट यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. आपल्या मंडळाचा खरोखरच मला अभिमान वाटतो की आपण आपल्या ईश्वरनगरमधील सर्व नागरिकांना सोबत घेऊन, सर्व समाजाला सोबत घेऊन नेहमी जयंती साजरी करत असतात. आपल्या मंडळाचे सर्व सदस्य हे उत्कृष्ट सदस्य आहेत. आमचे मित्र संजय गरुड साहेब असतील, त्यांचे सर्व मित्रमंडळी असतील, माझे सहकारी संजय वर्धमाने आहेत, सर्वजण येथे उपस्थित आहेत. चांगला भीमगीतांचा कार्यक्रम येथे चालू आहेत आणि सगळेजण भीमगीतांचा आनंद घेत आहेत. या भीमगीतामधून नुसती भीमगीतं नसून समाज प्रबोधनाचं काम होत आहे. समाजाच्या बद्दल माहिती दिली जात आहे. समाजाच्या लोकांनी पुढे आलं पाहिजे, सामाजिक कामामध्ये सहभाग घेतला पाहिजे, समाजाची सुधारणा झाली पाहिजे, आपली मुलं शिकली पाहिजेत, अधिकारी झाली पाहिजेत. त्याच्यासाठी हा कार्यक्रमातून प्रबोधन केलं जात आहे. आपण सगळेजण एकत्र येऊन जयंती साजरी करतात, त्याबद्दल मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आपण इथे आम्हाला बोलवलं आणि सन्मानित केलं त्याबद्दल आपले आभार. आणि मला आपण पुन्हा इथून निवडून दिलं त्याबद्दल मी खरोखरच आभार मानतो. आपली जी कामं आहेत ती कामं आम्ही दिलेली वचनं पूर्ण करण्याचा नेहमीच आमचा प्रयत्न असेल आणि आपण सगळेजण सोबत मिळून या प्रभागाचा विकास करूया. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय भीम. मी चंद्रकांत पंचमुख, तथागत प्रतिष्ठानचा उपाध्यक्ष. आज खरंच महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण हा सोहळा आयोजित करत आहोत. तसेच या कार्यक्रमाचे सल्लागार संजय गरुड त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम आयोजित करीत आहोत. तसेच त्याचप्रकारे स्वावलंबी बचत गट आणि तथागत प्रतिष्ठान या दोन्ही संघटना मिळून आज मोठ्या उत्साहात हा समारंभ करत आहोत. त्याचप्रकारे वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आज या मंडळाला भेट देत आहेत. तसेच या ठिकाणचे नगरसेवक, तसेच त्या प्रकारचे विभागाध्यक्ष भूषण आगेवले साहेब यांनी उपस्थितीत पोहोचले. खूप आनंद होत आहे. धन्यवाद. आज ये जो कार्यक्रम रखा गया डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती के ऊपर, तो इसमें सबसे पहले हमारे यहाँ की नगर सेविका शादी ताई ने अपना कीमती समय दिया। सभी कार्यक्रम सलाहकार जितने भी सबकी तरफ से उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और कार्यक्रम हम लोगों का उद्देश्य है कि डॉक्टर बाबा साहब भीमराव अम्बेडकर जो भी उन्होंने संविधान हमें सिखाए वो लोगों को पहुँचाना है, जो कि आजकल धीरे धीरे बढ़ते जा रही है। और जैसा कि ताई ने अपने हॉस्पिटल को भी बताया, तो लोगों तक ये मैसेज पहुँचे। हम लोग प्रयास कर रहे हैं कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के जयंती के रहते हुए सब लोगों को यह मैसेज भी पहुँचे। और बड़ी खुशहाली की बात है कि आज ताई ने भी यहाँ पे कीमती समय दिए, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र।